चला रे, बेसिक झालेलं आहे आपलं. पहिलं लेक्चर बघून घ्या व्यवस्थित. चला पहिला क्वेश्चन घ्या. इथपर्यंत आलतो, लाईट गेली ती मधीच गेली लाईट. दिलेल्या आकृतीमध्ये एबी आणि सीडी ही लक्षात ठेवा समांतर रेषेत. EF ही छेदिक आहे आणि एम आणि एन या बिंदूमध्ये एबी आणि सीडीला काय करते, छेदते. तुम्हाला मापकोन EMB दिले. मापकोन EMB हा दिलाय तुम्हाला किती अंशाचा, 40 अंशाचा दिलाय. विचारलाय तुम्हाला कुठला, हा DNF विचारलेला. समांतर रेषा शिकताना समांतर रेषेला दोन समांतर रेषेला एका छेदिकेने छेदले असता संगत कोणाच्या किती जोड्या तयार होतात, व्यतक्रम कोणाच्या किती जोड्या तयार होतात, विरुद्ध कोणाच्या किती जोड्या तयार होतात, तुमच्या आंतर कोणाच्या किती जोड्या तयार होतात, संलग्न कोण म्हणजे काय, हे सगळ्या गोष्टीचं नॉलेज आपल्याला माहित. रेषीय कोण म्हणजे काय, या सगळ्या गोष्टीचं नॉलेज असेल तर प्रश्न हा लक्षात ठेवा 10 ते 20 सेकंदामध्ये तो सुटतो. नसेल नॉलेज तर काही सुटणार नाही आपल्याला. मग जर हा लक्षात ठेवा, हा जर तुमचा 40 असेल, हा जर किती असेल तुमचा 40 असेल, तर हा पण किती येणार तुमचा, 40 येणार. का रे हा 40 येणार तुमचा, कारण हा आणि हा कोण जो असतो ना, हितला आणि हितला कोण, हितला आणि हितला कोण बोट ठेवतो ते कोण लक्षात ठेवा, संगत कोण असतात. कुठले असतात, संगत कोण असतात. आणि हितला आणि हितला हा संगत कोण असतो लक्षात ठेवा. जर हा 40 असेल तर हा पण किती येणार तुमचा, 40 येणार. किती येणार तुमचा, 40 येणार. बरोबर काय, कारण अपोजिट झाला तुमचा. जर तुम्हाला अपोजिट नसेल तर तुम्ही काय करू शकता, त्या ठिकाणी हितला काढू शकता, इकडे करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. हितला 40 आला तुमचा, हितला किती आला तुमचा, 40 आला. कसा, हा आणि हा असतो संगत कोण तुमचा. त्याच्या अपोजिट झाला तुमचा, आणि अपोजिट लक्षात जे कोण असतात ते एकरूप कोण असतात. म्हणजे हा 40 आहे तर हा पण 40. हा रेषीय झाला तुमचा. आणि किंवा संलग्न कोण पकडलं, संलग्न कोण म्हणजे काय, ज्या दोन कोणाची एक भुजा जी असते ती समान असते तुमची. मग हा 40 आहे तर 180 वजा जर तुम्ही 40 केलं तर आलं किती तुमचं, 140 आलं. का रे, हा रेषीय घेतला आणि हा 40 आहे तर मग रेषीय 180 असतो. मग 40 गेला तर राहिला, कारण हे एक तुमच्या दोन कोणाची, ह्या कोणाची आणि ह्या कोणाची भुजा एक सामायिक आहे तुमची. याचा अर्थ संलग्न कोण. आणि संलग्न कोण लक्षात ठेवा 180 असतात टोटल. 180 मधून जर 140 केलं तर राहिला 140 तुमचं. याचा अर्थ माप कोण जे आहे ना, माप कोण DNF जो आला तो DNF किती आला तुमचा, 140 अंश. ऑप्शन क्रमांक 3. ऑप्शन क्रमांक 3. चला क्लिअर का रे बाबा, ऑप्शन क्रमांक 3. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. नेक्स्ट क्वेश्चन. सोबतच्या आकृतीमध्ये आकृती काढतो मी आता, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सोबतच्या आकृतीमध्ये PQ आणि RS ही समांतर आहेत. रेषा M ही N ही त्यांची छेदिका आहे. समजा मी त्यांची अशी छेदिका काढली, इकडून काढा इकडून काढा काही फरक पडत नाही. MN काय झाली तुमची, छेदिका झाली. M आणि N ही छेदिका झाली. बरोबर काय, कोणत्या बिंदूमध्ये A आणि B बिंदूमध्ये छेदतात. हा बिंदू A आहे आणि हा बिंदू कुठला आहे तुमचा, B बिंदू आहे. B बिंदूमध्ये छेदतात. ओके. आता या प्रश्नाकडे ती काय म्हणते माहिती का, माप कोण MAQ. MAQ हा जो आहे ना, हा कोण दिलाय तुम्हाला 3x अधिक 10 अंशाचा. पुन्हा तुम्हाला कुठला दिलाय, MBR. म्हणजे MBR म्हणजे हा कोण दिलाय तुम्हाला किती, x अधिक 30 अंशाचा. विचारलाय कुठला, RBN. RBN म्हणजे हा विचारलाय, हा खालचा तुमचा. कळतं ना मी काय सांगतोय ते. हा विचारला RBN म्हणजे हा विचारलेला आहे. एक काम करू शकता तुम्ही, अगोदर x काढा. मग हा कोण काढला, हितला निघेल. हे अंतर कोण निघतील लक्षात ठेवा, हितला कोण काढून घ्या, हितला निघेल. कारण हितला आणि हितला कोण आहे तो संगत कोण आहे तुमचा. संगत कोणाची जोड आहे तुमची. म्हणजे मला सांगा, हितला तुमचा 3x अधिक 10 असेल तर हितला सुद्धा तुमचा 3x अधिक 10 येणार. का रे 3x अधिक 10 येणार, कारण ते अपोजिट कोण आहेत, विरुद्ध कोण आहेत. आणि विरुद्ध कोण हे एकरूप असतात. विरुद्ध कोण एकरूप असतात तुमच्या. मग आता हा कोण आणि हा कोण जो आहे हे झाले तुमचे आंतर कोण. 3x अधिक 10 अधिक x अधिक 30 आणि बरोबर अंतर कोणाच्या मापांची बेरीज किती असते, 180 असते.
तीन एक्स आणि एक्स किती आले, 4x आले. 30 ने किती आलं, 40 आलं. 180 वजा केलं 40. का रे, 30 आणि 10 40, 40 प्लस मध्ये इकडे मायनस होऊन जाईल. 4x बरोबर किती आलं तुमचं, 140 आलं. 4 ने 140 ला भागा, 4 त्रिक 12 राहिले 2, 4 25. एक्स ची किंमत किती आली तुमची, 35 आली. मग इथला कोण जर काढला तर तिथला कोण किती देईल तुमचा, 3x अधिक 10 आहे. तर 3 गुणाकारामध्ये किती आलं तुमचं, 35. 35 अधिक तुमचे 10 आले. 35 त्रिक 105, 105 आणि 10 किती आले, 115 अंश. कुठला कोण आला 115 अंश, हा जो कोण आहे ना, हा कोण आला 115. हा जो दिसतोय मी बोट ठेवतो तो हाला 115 अंश. कारण इथे x ची किंमत ठेवा ना, 35 त्रिक किती आलं 105, वरचे 10 किती आलं 115. म्हणजे हा कोण आणि हा कोण जो असतो ना, तो असतो लक्षात ठेवा तुमचा संगत कोण. संगत कोणाची जोडी झाली. आणि संगत कोण जे असतात ते संगत कोण एकरूप असतात. म्हणजे हा जर 115चा असेल तर हा सुद्धा किती येणार तुमचा, 115चाच अंश येणार, 115 अंशाचाच येणार. आणि तुम्हाला विचारले RBN, RBN आला तुमचा 115 अंश. म्हणजे माप कोण RBN बरोबर आलं तुमचं 115 अंश. आलं का, चेक करून घ्या. हा एक ऑप्शन मध्ये आहे, ऑप्शन क्रमांक 2. ऑप्शन क्रमांक 2. चला, क्लिअर झालं तुमचं. म्हणजे अशा छोट्या छोट्या कन्सेप्ट जर तुमच्या क्लिअर असतील, आता बरं हे सगळं कॅल्क्युलेशन करायची गरज नाही, लक्षात ठेवा. हे तुम्ही तोंडी करू शकता. इथे 3x आणि 4x आहेत, 10 30 आणि 10 40 वजा केले 180 मधून, कारण अंतर कोणाच्या मापांची बेरीज किती असते, 180 असते. हे म्हणजे बेसिक गोष्टी काही थोड्याशा माहित असणं गरजेचं आहे. जर बेसिक गोष्टी माहित नसेल तर तुम्हाला मग ते खूप वेळ लागणार. लक्षात, जास्तीत जास्त जर सोडवायचं म्हणलं तर मी 5 ते 6 सेकंद 10 सेकंद जास्त सोडवू शकतोय. म्हणजे तुम्ही सुद्धा ते करू शकता, फक्त तुम्हाला ते कन्सेप्ट माहित पाहिजेत. पुढचा प्रश्न आहे तुमच्या सोबतच्या आकृतीमध्ये किरण AB आणि किरण CD, किरण EF हे लक्षात ठेवा तुमचे कसे. इथं काढतो मी. हा किरण झाला तुमचा, हा AB झाला, पुन्हा हा एक किरण झाला तुमचा CD, हा C आणि इथं आला तुमचा D. पुन्हा अजून एक तुमचा किरण आला कुठला, EF, हा E आला आणि इथं आला तुमचा F. बरोबर कर, हे जोडले, हे जोडले तुमचे. ती काय म्हणते माहिती का, माप कोण BAC. BAC म्हणजे हा कोण दिलाय ना, हा कोण जो दिलेला आहे तो हा कोण 35 अंशाचा आहे. ओके. माप कोण CEF जो आहे, हा जो आहे ना, हा आहे 40 अंशाचा. तुम्हाला प्रश्न काय विचारला माहिती का, माप कोण ACE बरोबर किती. प्रश्न IMP बरं का, लक्षात ठेवा. मागचे प्रिव्हियसचे क्वेश्चन काढायचे, समांतर रेषेवरती फिक्स प्रश्न असतो, जे या टॉपिकला डावलतात. लक्षात ठेवा, 1 मार्क जाईल आणि 1 मार्कासाठी तुमची TET ह्या वर्षी राहून जाईल. मग मला सांगा, आता जर मी हा पुढे वाढवला, कंटिन्यू केला, लक्षात ठेवा, हा मी जर पुढे कंटिन्यू केला, हा कंटिन्यू केला, हा कंटिन्यू केला, मग तुम्हाला माहित आहे ना बेसिक कन्सेप्ट, दोन समांतर रेषेला एका छेदिकेने छेदले असता, मला सांगा, छेदले असता व्यतक्रम कोणाच्या जोड्या किती होतो तुमच्या, दोन. हितल्याला हा व्यतक्रम कोण असतो आणि हितल्याला हा व्यतक्रम कोण असतो. कारण दोन समांतर रेषेला एका छेदिकेने छेदले असता व्यतक्रम कोणाच्या दोन जोड्या होत्यात आपल्याला. म्हणजे हा जर 35 असेल तर हा सुद्धा किती असणार तुमचा, 35 अंशाचा असणार. का रे हा 35 असणार तुमचा, कारण हा 35 तर हा 35, कारण व्यतक्रम कोण आणि व्यतक्रम कोणाचे कोण हे लक्षात ठेवा एकरूप असतात तुमचे. मग हा 40 आहे तर हा पण किती येणार तुमचा, 40 येणार. का रे, व्यतक्रम कोणाची जोडी तुमची, हा आणि हा व्यतक्रम कोण झाला तुमचा, कारण मी पुढे ही रेष वाढवली आहे. मग आपल्याला काय विचारलं, आपल्या लक्षात आलं की हा 35 आणि हा 40 आहे. मग हा टोटल C किती झाला, तो टोटल ऍडिशन करायचे तुम्हाला. म्हणजे 35 अधिक किती करायचंय तुम्हाला, 40 करायचं आहे. आणि 35 अधिक 40 केलं तर 75 आलं. म्हणजेच माप कोण AC बरोबर किती आला तुमचा, 75 अंश. हा एक ऑप्शन मध्ये ऑप्शन क्रमांक 4. चला, म्हणजे काही बेसिक कन्सेप्ट क्लिअर तुमच्या पाहिजेत. जाऊया नेक्स्ट क्वेश्चन कडे. नेक्स्ट क्वेश्चन सोबतच्या आकृतीमध्ये महत्वाची म्हणजे आपण आकृती काढूया. ती म्हणते PQ आणि RS. ही PQ काढली समांतर, ही PQ रेषा काढली, पुन्हा तिला समांतर कुठले तुमची RS आहे, ही RS काढली.
ही आर एस काढली. ती म्हणते रेषा एक्स वाय ही त्याची छेदिका आहे. एक्स वाय ही त्याची काय आहे? छेदिका आहे. छेदिका ही छेदिका काढली. हिला नाव दिलं एक्स वाय. आता ही छेदिका आहे ना, छेदिका लक्षात ठेवा. ती म्हणते किरण एम. एम म्हणजे हिथून एक काढलं तुम्ही, लक्षात ठेवा. मग ह्याला नाव दिलं एम आणि ह्याला नाव दिलं तुमचं एन. ह्या बिंदूला एम दिलं, ह्याला काय केलं? कारण का दोन समांतर रेषेला एका छेदिकेने छेदले असता, लक्षात ठेवा, ते छेदनबिंदू 2 आले. छेदनबिंदू किती आले? 2. कारण पहिल्या समांतर रेषेला एम बिंदूमध्ये छेदली आणि दुसऱ्या रेषेला एन या बिंदूमध्ये छेदली राजा. ओके. किंवा याला नाव काय करूया आपण? एम देण्यापेक्षा एक काम करूया, ह्याने नाव जे दिले ना तेच देऊया आपण. ए बी देऊया. ए बी ए बी ए बी. ह्याला ए नाव दिलं, ह्याला बी दिलं आणि इथं जे छेदलेत किरण, लक्षात ठेवा, त्याला नाव दिलं एम. त्याला काय दिलं? एम दिलं. आता पुढे काय म्हणते बघा, क्यू ए बी. क्यू ए बी बरोबर आहे का? त्याला ए एम लक्षात ठेवा किरण आहे. पुन्हा तुमचा कुठला आहे? ए बी एस कोणाला? कोण दुभाजक कुठला तुमचा? बी एम आहे. म्हणजे क्यू ए बी ला कोण दुभाजक ए एम आहे आणि ए बी एस कोणाला कोण दुभाजक बी एम आहे. बरोबर ना रे? मग आता ती म्हणते माप कोण? एस बी एम. माप कोण? एस बी एम. म्हणजे हा दिलाय, मी वेगळा पेन घेतो, मी तुमच्या लक्षात येईल. हा जो दिलाय तो हा दिलाय 52 अंशाचा. हा किती दिलाय? 52 अंशाचा दिलाय. समजून घ्या. कोण दुभाजक लक्षात ठेवा, ए बी एस या कोणाला कोण, या कोणाचा कोण दुभाजक बी एम आहे. कोण दुभाजक म्हणजे लक्षात ठेवा त्याचं अंशात्मक माप हे निम्म होणार. दुभागले ना, याचा अर्थ अंशात्मक निम्म होणार. मग जर हा एस बी एम जर 52 अंशाचा असेल, लक्षात ठेवा, तर ते म्हणतं एस बी वाय किती? एस बी वाय किती? सिंपल आहे रे. सिंपल कसं सांगतो? हा पण काढून घ्या तुमचा. हा किती असणार? हा सुद्धा 52 असणार. का रे? कोण दुभाजक आहे आणि सेम तुमचा अंशात्मक माप असणार. मग हा 52 आणि 52 किती झालं तुमचं? 104 झालं. किती झालं? 104. हितला 104 आहे तुमचा. बघा, हितला जर टोटल हा 104 झाला तुमचा, बी जर 104 झाला, कारण हा 52 आणि 52 104 झाला, मग हितला किती येणार तुमचा? हा टोटल किती येणार बघा. तर 180 मधून काय करायचं? 180 मधून तुम्ही जर काय केलं, 104 वजा केलं, तर राहिलं 76 अंश. किती राहिलं? 76. म्हणजे हा टोटल ए जो आला ना, ए हा आला 76 अंशाचा. किती आला? 76. आणि हितला आणि हितला कोण हे संगत कोण असतात आणि संगत कोण एकरूप असतात. याचा अर्थ हा ए आणि हितला जो एस बी वाय हे संगत कोण झाले. म्हणजे हा जो आला ना तुमचा, हा सुद्धा किती आला? 76 अंशाचा. आपल्याला तेच विचारलं, एस बी वाय बरोबर किती? 76 अंश. ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 1. नसेल तर वर सुद्धा जायची गरज नाही. हा 104 चा आहे, तर 180 मधून 104 वजा केला, हा किती राहणार? 76. कारण हा जो दिसतोय सरळ, लक्षात ठेवा, हा कोण रेषीय झाला आणि रेषीय कोण लक्षात ठेवा 180 अंश. बस एवढं लक्षात ठेवायचं. म्हणजे काही बेसिक कन्सेप्ट तुम्ही लक्षात ठेवले की ते उत्तर निघून जात. आता बघा, ह्याच आकृतीवरून आपल्याला काय करायचंय समजून सांगतो. जर हा टोटल पूर्ण ए जो आहे क्यू ए बी जर 76 असेल, तर ह्याच्या कोण दुभाजकामुळे लक्षात ठेवा अंशात्मक दुभागलं जाणार. 76 चे निम्म किती आलं तुमचं? 38. मग हा तुमचा 38चा असणार आणि हा पण खालचा किती असणार तुमचा? 38 अंशाचा असणार. हे क्लिअर होते तुमच्या? आता पुढचा प्रश्न बघा काय विचारला त्याने. ते म्हणते ए एम बी किती? ए एम बी किती? बघा तुमचा काय ए एम बी किती म्हणते. जर तुम्हाला ए एम बी विचारला असेल तर माप कोण ए एम बी काढण्यासाठी काय करावं लागेल रे तुम्हाला? हा तर तुमचा त्रिकोण तयार झालाय आणि त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज असते 180. 180 वजा हा तुमचा 38 आणि 52 वजा करा. 38 अधिक 52. 180 हाय असं लिहिलं. 8 आणि 2 10 5 आणि 8 9 90 आलं तुमचं. 180 वजा 90 केलं किती आलं तुमचं? 90 अंश आलं. याचा अर्थ तुमचा ए एम बी जो आला तो किती आला तुमचा? 90 अंश झाला. म्हणजे नेक्स्ट क्वेश्चनचं उत्तर किती आलं तुमचं? 90 अंश. ऑप्शन क्रमांक 3. ऑप्शन क्रमांक 3. क्लिअर करे बाबा. पुढचा तुम्हाला प्रश्न काय विचारला आता? पी ए एम बरोबर किती? पी ए एम बरोबर किती? कुठे आहे बघा तुमचा? हा बघा, पी ए एम किती? याच्यावरती मी वेगळा कलर घेतो, मी तुमच्या लक्षात आहे. पी ए एम किती विचारले. ओके, मला सांगा हा कितीचा आहे? 76चा आहे.
बरोबर करा. हा रेषीय कोन जर घेतला तुम्ही तर हा येणार 104चा, हा येणार 104चा तुमचा. का रेषीय घेतला तर रेषीय कोन हा 180चा असतो तुमच्या. तुम्ही कुठला घ्या, काही प्रॉब्लेम नाही, लक्षात ठेवा. हा जर 76चा असेल तर हा पण 76चा येणार, कारण हा व्यतक्रम कोन झाला आणि हा अंतर कोन असतो. मग 180 मधून 76 गेला, शेवटी 104 राहिला. म्हणजे तुम्ही व्यतक्रम कोन घ्या, अंतर कोन घ्या, रेषीय कोन घ्या, संलग्न कोन घ्या, उत्तर काय तुमचं तिथं फिरून येणार आहे. मग हा आला 104. आपल्याला विचारलंय PAM विचारलंय. मग हा तर टोटल 104चा आहे तुमचा आणि हा तुमचा 38चा आहे. याचा अर्थ तुम्हाला विचारले माप कोन PAM बरोबर किती, तर 104 अधिक तुम्हाला किती करायचं आहे, 38 करायचं आहे. 100 38 वरचे 4 42, 142 अंश. 100 किती आलं, 42 अंश आलं आहे एक ऑप्शन मध्ये, ऑप्शन क्रमांक 4. चला, समजतंय ना. एकदम साध्या आणि सिंपल भाषेमध्ये सांगतोय, जेणेकरून तुम्हाला ते पडदेशी समजून जाईल. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. एकावर आकृतीवरती तुम्ही 3 क्वेश्चन सॉल्व्ह केले. सोबतच्या आकृतीत रेषा AB आणि रेषा CE जर लक्षात ठेवा पॅरलल असेल, तिथं समांतर रेषा आहे तुमची. पुढे काय म्हणते, ACE ABC 40 अंशाचा असेल तर ACE बरोबर 75, तर माप कोन ACB बरोबर किती. आकृती काढूया, म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल. A B आणि C. AB आणि C ह्याला पॅरलल काढतो इथून. हे समांतर आहेत बरं का, हे समांतर आहेत तुमची. हे झालं तुमचं डी. काय म्हणते आता ABC हा जो दिलाय ना तो तुम्हाला 40 अंशाचा दिलाय. पुन्हा ACE हा जो दिलाय ना तुम्हाला, हा दिलाय 75 अंशाचा. बरोबर काय विचारले काय माहिती का, ACB म्हणजे तुम्हाला हा काढायचा, हा C काढायचा. C लक्षात ठेवा, हे कळलं. सोपं आहे रे, काही अवघड नाही, लक्षात ठेवा. चला या लक्ष द्या इकडं. मला सांगा एक गोष्ट साधे, ही AB घेतला बघा, असे काढली AB, हा A काढला आणि हा B काढला. ह्याला समांतर कुठले येऊ, समांतर कुठले तुमची CE, समांतर तुमची CE आहे. मग इथून जर लक्षात ठेवा असं काय काढलं असेल तुमची, अशी जर काढली असेल लक्षात, ही काय झाली तुमची छेदिका झाली तुमची, ही झाली छेदिका. बरोबर का, AC ही तर हे काय झाली तुमची छेदिका झाली. आणि हा जर तुमचा 75 अंशाचा असेल तर हा सुद्धा किती येणार तुमचा 75 अंशाचाच येणार रे राजा. का रे, व्यतक्रम कोन, ते व्यतक्रम कोन आहेत आणि व्यतक्रम कोन हे एकरूप असतात. म्हणजे हा जर 75 तर हा 75 व्यतक्रम कोन, आणि हितला आणि हितला कोन हा व्यतक्रम कोन असतो राजा. याचा अर्थ हा 75 आहे तर हा सुद्धा किती आला 75 अंश झाला, कारण ही छेदिका आहे आणि ह्या आणि हा कोन असतो तो व्यतक्रम कोन असतो तुमचा. कळतं ना मी काय सांगतोय ते तुम्हाला. मग आपल्याला माहिती आहे त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 असते. जर आपल्याला माप कोन ACB विचारला असेल तर 180 मधून कोन A 75 आणि कोन B किती 40 वजा करावा लागेल. 180 वजा 5 तस 7 आणि 4 किती आले तुमचे 11, 115. 100 ला 100 गेले, 80 मधून 10 गेले किती राहिले तुमचे 70, 70 मधून 5 गेले किती राहिले 65 अंश. 65 अंश आपल्याला ACB जो भेटला तो भेटला 65 अंश, ऑप्शन क्रमांक 2. जाऊया कर पुढं. नेक्स्ट क्वेश्चन एकदम सिंपल भाषेमध्ये सांगितलेलं आहे. सोबतच्या आकृतीमध्ये, सोबतची आकृती काढतो मी. त्रिकोण ABC आहे, त्रिकोण ABC आहे. डी आणि हे आलं तुमचं F, रेषा DF.
आणि त्यांचा छेदनबिंदू आला यम आणि एन. यम आणि एन. हे क्लिअर झालं. ती म्हणते ए सी बी हा 60चा आहे रे बाबा, हा त्याने दिलाय 60चा. आणि ए एम डी हा जो दिलाय हा दिलाय 110 अंशाचा. किती दिलाय? 110 अंशाचा दिलेला आहे. चला इधर विचारलंय काय? बीएसी. बीएसी बीएसी म्हणजे तुम्हाला हा कोण काढायचा, हा कोण. बरोबर ना. हा जर 110चा असेल ना तर हा पण 110चाच येणार रे राजा. का 110चा येणार रे? सिंपल आहे. अपोजिट अपोजिट कोण आहे तुमचं? विरुद्ध कोण आहे? विरुद्ध कोण एकरूप असतात. जर हा 110 असेल तर खालचा सुद्धा तुमचा 110 असणार, लक्षात ठेवा. ओके. मग मला सांगा, हा आणि हा कोण आहे ना, हा आणि हा कोण. समजा तुम्ही खालची बीसी काय केली, तुम्ही एक रेषा काढली आणि समजा वरची डीएफ एक रेषा काढली आणि त्याला ही छेदिका पकडली. हा जर यम तुमचा 110 अंश असेल तर हितला आणि हितला कोण हा लक्षात ठेवायचं. अंतर कोण असतो आणि अंतर कोणाच्या मापांची बेरीज 180 असते. अंतर कोणाची बेरीज 180 असते म्हणजे टोटल इथून हे दोन कोणाची 180. तर 180 मधून 110 गेला तर राहिला तुमचा 70. राहिला किती तुमचा 70. याचा अर्थ माप कोण बी जो आला तो किती आला? 70 अंशाचा आला. क्लिअर. मग आपल्याला माहित आहे, आपल्याला विचारलंय ए काढायचं तुम्हाला, बीएसी हा काढायचा आपल्याला. जर तुम्हाला माप कोण बीएसी काढायचं असेल तर तुम्हाला माहिती आहे त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 असते. 180 मधून बी कोण 70 वजा करा आणि सी कोण 60 वजा करून टाका. 180 हाय असं लिहिलं. 60 आणि तुमचे 70 किती झाले? 13. 130 झाले. 180 मधून 130 गेल्यानंतर उरलं तुमचं 50. याचा अर्थ माप कोण ए जो आला तो ए आला तुमचा 50 अंश. हा एक ऑप्शन मध्ये ऑप्शन क्रमांक 3. किती सोपं आहे बघा समांतर रेषा. समांतर रेषेवरचा मार्क घालवू नका, व्हिडिओ पूर्ण बघत चला. चला सोबतच्या आकृतीत हा दिला 105 चा, हा एक्स दिलाय 55 अंशाचा. विचारलाय एम एन झेड, हा विचारलाय हा विचारलेला एम एन झेड. सिंपल आहे रे, काहीच अवघड नाहीये तो. या इकडं सांगतो काय करायचं. हा जर 55 असेल, मला सांगा हा आणि हा कोण आहे ना, कारण ही आणि ही समांतर रेषा असं समजा. म्हणजे ही एक रेषा काढली आणि ही एक रेषा काढली तुमची आणि अशी एक रेषा काढली. जर हा 105 दिला असेल तर हा किती येणार मला सांगा? 75 येणार. का रे? कारण हे दोन आंतर कोण झाले. म्हणजे एम एन आणि वाय झेड जर समांतर रेषा पकडली आणि ही जर छेदिका पकडली एक्स वाय, लक्षात ठेवा, तर हा कोण आणि हा कोण तुमचा आंतर कोण तयार होणार. कळतं ना मी काय सांगतो. आणि आंतर कोणाच्या मापांची बेरीज असते 180 अंश. जर 180 मधून 105 गेला तर राहिले तुमचे 75 अंश. मग जर हा एक्स 55 असेल, वाय 75 असेल तर झेड किती येणार तुमचा? तर तुमचं माप कोण एक्स झेड वाय बरोबर, एक्स झेड वाय बरोबर कसं काढणार तुम्ही? तर 180 वजा करायचंय 75 अधिक 55. 180 तोंडी करायचं बरं, काही परीक्षेत असलं काय करत बसू नका. 5 आणि 5 आले 10, 5 12 आणि 13 आलं. 180 वजा 130 केलं किती आलं तुमचं? 50 अंश आलं. म्हणजे हा कोण जो आला ना तो हा आला तुमचा 50 अंश आला. मग तुम्हाला माहित आहे जर वाय झेड आणि एम एन जर समांतर रेषा पकडली आणि एक्स झेड जर छेदिका पकडली तर हितला आणि हितला कोण लक्षात ठेवा अंतर कोण असतो आणि अंतर कोणाची बेरीज 180 असते. हितला कोण कसा निघणार तुमचा? 180 वजा किती करायचंय तुम्हाला? 50. राहिले किती तुमचे? 130 अंश. हा एक ऑप्शन मध्ये ऑप्शन क्रमांक 1. चला ऑप्शन क्रमांक 1.
चला झालं बघून सगळ्याचं क्लिअर कन्सेप्ट. चलो आगे 8वां क्वेश्चन. आकृती काढतो. ती म्हणते ए बी, ही ए झाला, हा बी झाला, कारण ए बी आणि सी डी हे समांतर आहेत. पुन्हा म्हणते पी क्यू आणि आर एस, हा पी क्यू काढला आणि हा कुठला काढला तुमचा आर एस काढला. जर तुम्ही ए बी आणि सी डी लक्षात ठेवा, जर समांतर मानल्या तर तुमची पी क्यू आणि आर एस ही छेदिका येतील. जर तुम्ही पी क्यू आणि आर एस जर लक्षात समांतर रेषा पकडली तर सी डी आणि ए बी ही लक्षात ठेवा छेदिका येतील त्याच्या. ओके क्लिअर का? आणि तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करून दिलेली आहे मी. जर तुमच्या दोन समांतर रेषेला एका छेदिकेने छेदले असता संगत कोनाच्या जोड्या ह्या लक्षात ठेवा 4 तयार होतात. म्हणजे हितला आणि हितला, हितला आणि हितला, हितला आणि हितला आणि हितला आणि हितला ही संगत कोनाच्या जोड्या 4 तयार होणार. व्यतक्रम कोन जे असतात ते व्यतक्रम कोनाच्या जोड्या लक्षात ठेवा 2 तयार होणार. कुठल्या? हा आणि हा आणि हा आणि हा लक्षात ठेवायचं. आणि आंतरकोनाच्या जोड्या ज्या तयार होणार तुमच्या आंतरकोन, त्या आंतरकोनाच्या जोड्या तयार कुठल्या होणार तुमच्या? हा आणि हा एक आंतरकोन आणि हा आणि हा एक आंतरकोनाची जोडी. अशा किती जोड्या तयार होतात? 2. त्यामुळे बेसिक कन्सेप्ट लक्षात ठेवा. पुन्हा जास्त किती विचारू दे तुम्हाला ते काढता आलं पाहिजे. दोन समांतर रेषेला एका छेदिकेने छेदले असता आंतरकोनाच्या लक्षात 2 जोड्या तयार होतात, व्यतक्रम कोनाच्या 2 जोड्या तयार होतात आणि संगत कोनाच्या 4 जोड्या तयार होतात. आता त्या बेसिक वरून आपल्याला हे उत्तर द्यायचे. पहिला प्रश्न आहे, लक्ष, व्यतक्रम कोनाच्या एकूण जोड्या किती? आता व्यतक्रम कोनाच्या एकूण जोड्या तुम्हाला विचारलेल्या त्या कशा काढणार? पहिली गोष्ट आहे की अगोदर ए बी आणि सी डी ला तुम्ही समांतर पकडा आणि पी क्यू ही छेदिका जर पकडली तुम्ही तर मला सांगा, जर फक्त पी क्यू पकडली तर तुमची हा आणि हा आणि हा 2च होणार तुमच्या, 2च होणार तुमच्या. 2 लक्षात व्यतक्रम कोनाच्या जोड्या, व्यतक्रम कोन बरोबर का? किती तयार होणार तुमच्या? 2 अधिक जर आर ए छेदिका असेल तर त्याच्या पण 2 तयार होणार. कळतंय ना मी काय सांगतोय? आता ह्या पी क्यू च्या 2 तयार झाल्या व्यतक्रम कोनाच्या जोड्या, आर एस च्या 2 तयार झाल्या. आता तुम्ही काय करा, पी क्यू आणि आर एस ला समांतर रेषा पकडा आणि सी डी ला छेदिका पकडा. जर पी क्यू आणि आर एस या समांतर रेषा असतील आणि सी डी जर छेदिका असेल त्यानं सुद्धा 2 तयार होणार तुमच्या आणि ए बी न सुद्धा तुमच्या 2 व्यतक्रम कोनाच्या जोड्या तयार होणार. टोटल तयार होणार तुमच्या 8. किती तयार होणार? 8. आन्सर 8 आलं का चेक करून घ्या, ऑप्शन क्रमांक 4. चला 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 चला, क्लिअर का रे बाबा? क्लिअर का? क्लिअर का? क्लिअर का? क्लिअर का? आता पुढे जाऊया. समजा तुम्हाला विचारलंच, पुढे जाऊन विचारलंय, लक्षात ठेवा, आंतरकोनाच्या जोड्या किती? आंतरकोनाच्या जोड्या किती ते आपण आपल्याला सांगता आले पहिले. आंतरकोनाच्या जोड्या बरोबर का रे? मला सांगा. आता आपण काय करूया, ए बी आणि सी डी ही समांतर रेषा पकडूया. जर 2 समांतर रेषा असेल तर पी क्यू ही छेदिका झाली. ह्यानं किती तुमच्या आंतरकोनाच्या जोड्या तयार होतील? हितला आणि हितला एक आंतरकोन, हितला आणि हितला एक आंतरकोन, अशा 2 तयार झाल्या. ओके, पी क्यू छेदिकेमुळे 2 तुमच्या आंतरकोनाच्या जोड्या तयार झाल्या. आर एस ही छेदिका पकडली तर त्याच्यामुळे सुद्धा तुमचे 2 तुमच्या आंतरकोनाच्या जोड्या तयार होणार. आता काय करा माहिती आहे का, पी क्यू आणि आर एस ला समांतर रेषा पकडा. पी क्यू आणि आर एस ला जर समांतर रेषा पकडली तर सी डी ही छेदिका झाली आणि एका 2 समांतर रेषेला एका छेदिकेने छेदले असता 2 आंतरकोनाच्या जोड्या तयार होतात. पुन्हा ए बी ने एकाने छेदले की त्याच्या 2 तयार होणार तुमच्या. टोटल किती झाल्या तुमच्या? 8 झाल्या. म्हणजे आंतरकोनाच्या जोड्या सुद्धा किती तयार होणार तुमच्या? 8 तयार होणार. 8 इथं संगत विचारलं, पुढे विचारले आंतरकोनाच्या एकूण जोड्या किती तयार होतील तुमच्या? 8. आलं का तुमच्या? आपल्याकडे आता यायचंय संगत कोन, कारण प्रश्न विचारला तिथंच की आकृती संगत कोनाच्या जोड्या किती? संगत कोनाच्या जोड्या काढायच्या. आता या इकडं संगत कोनाच्या जोड्या काढायच्या. जर तुम्हाला संगत कोनाच्या जोड्या काढायच्या असतील तर ए बी ला आणि सी डी ला समांतर पकडा आणि पी क्यू ही छेदिका. मग संगत कोनाची, पी क्यू मुळे संगत कोनाच्या जोड्या तयार होणार 4. किती तयार होणार तुमच्या? 4 तयार होणार. जर ए बी आणि सी डी समांतर पकडलं आणि आर एस जर छेदिका पकडली त्याच्या सुद्धा 4 तयार होणार तुमच्या. तुम्हाला इथं बेसिक लिहून दिले, संगत कोनाच्या काय होतात? 2 समांतर रेषेला एका छेदिकेने छेदले की संगत कोनाच्या 4 जोड्या तयार होतात. कुठं कुठं तयार होतात हे आपल्याला माहित आहे. ही आणि ही एक संगत कोन असतो, ही आणि ही एक संगत कोन असतो, हा आणि हा एक संगत कोन असतो, हा आणि हा एक संगत कोन असतो. लक्षात ठेवा.
असे किती झाले तुमचे 4. म्हणजे 2 समांतर रेषेला एका छेदिकेने छेदली असता संगत कोनाच्या 4 जोड्या तयार होतात. म्हणजे PQ छेदिका पकडली तर त्याच्या 4 तयार झाल्या. RS छेदिका पकडली त्याच्या 4 संगत कोनाच्या जोड्या तयार झाल्या. आता काय करूया आपण, PQ ला आणि RS ला समांतर रेषा पकडूया. जर PQ आणि RS जर समांतर रेषा असतील तर CD ही छेदिका झाली. आणि आपल्याला माहित आहे 2 समांतर रेषेला एका छेदिकेने छेदले असतात त्याच्यात 4 संगत कोनाच्या जोड्या तयार होणार. म्हणजे PQ आणि RS जर समांतर असतील आणि CD ही छेदिका असेल तर ह्याच्यामुळे 4 संगत कोनाच्या जोड्या तयार होणार. प्लस PQ आणि RS जर ही समांतर रेषा असेल आणि AB जर छेदिका पकडली तर त्याच्यामुळे 4 संगत कोनाच्या जोड्या तयार होणार तुमच्या. म्हणजे ह्या रेषेमुळे 4, ह्या रेषेमुळे 4, ह्या रेषेमुळे 4 आणि ह्या रेषेमुळे 4 अशा संगत कोनाच्या जोड्या तयार होणार. 1 2 3 4 4 किती आलं 16. एकूण संगत सोबतच्या आकृतीमध्ये एकूण संगत कोनाच्या जोड्या किती तयार होणार तुमच्या 16 तयार होणार. पुढे प्रश्न विचारला संगत कोनाच्या जोड्या किती, ऑप्शन क्रमांक 2. क्लिअर का? आकृती बघून घ्या. ह्याच्यावरती समांतर रेषेवरती फिक्स प्रश्न असतो. पेपर 2 असू दे किंवा पेपर 1 असू दे. पेपर 2 ला तर विचारणार 100% जॉमेट्री. जाया पुढं. क्लिअर झालं. 3 प्रश्न विचार सोबतच्या आकृतीवरून. वेदक्रम कोनाच्या जोड्या किती होणार लक्षात ठेवायचं. 2 समांतर रेषेला एका छेदिकेने छेदले असता संगत कोनाच्या 4 जोड्या तयार होतात. वेदक्रम कोनाच्या 2 जोड्या तयार होतात आणि आंतरकोनाच्या 2 जोड्या तयार होतात. किती छेदिका दिले त्यानुसार तुमचे आंतरकोन, संगत कोन आणि वेदक्रम कोन वाढत जाणार. लक्षात ठेवा. ही बेसिक गोष्ट पहिल्यांदा, ही बेसिक गोष्ट लक्षात ठेवली की बाकी कितीही तुम्हाला कितीही छेदिका काढू द्या, कितीही तुम्हाला समांतर रेषा देऊ द्या, त्याच्यात तुम्हाला संगत कोन, आंतरकोन आणि वेदक्रम कोन काढता आले पाहिजेत. चला पुढचा क्वेश्चन. हे झाला, हा झाला. चला सोबतच्या आकृतीत AB आणि CD समांतर आहे म्हणते. AB आणि CD समांतर आहे. L, M आणि N. हिता आला T, हिता आला O. बघा काय दिले तुम्हाला. L, M आणि MN. हा L आणि M आणि M आणि N हे कसे तुमचे एकरूप आहेत म्हणजे समान आहेत. आणि आपल्याला माहित आहे एकरूप बाजूसमोरील कोण हे एकरूप असतात. एकरूप बाजूसमोरील कोण हे कसे असतात, एकरूप असतात. ही कन्सेप्ट आपल्याला माहित पाहिजे. मग म्हणते TOD बरोबर 130 आहे. बघा T, एकच मिनिट, ह्याला O द्यायला पाहिलं तिथं. एकच मिनिट, हा O दिला. O इथं M आहे की ऑलरेडी O दिला. ती म्हणते TOD. बघा TOD म्हणजे हा कोण आहे ना, हा कोण तुमचा 130 आहे. 100 कितीचा आहे, 30 आहे. 130 आहे. मग जर हा 130 असेल ना तर तुम्हाला माहित आहे ना, मगाच मी सांगितले 2 समांतर रेषेला एका छेदिकेने छेदले असता हितला आणि हितला कोण हे संगत कोण असतो आणि संगत कोण एकरूप असतात. हितला आणि हितला कोण लक्षात ठेवा संगत कोण असतो. जर हा 130 असेल तर हा सुद्धा तुमचा 130 यायला पाहिजे. बरोबर का रे? हा कितीचा यायला पाहिजे तुमचा 130 यायला पाहिजे. जर हा 130 असेल तर हा किती येणार तुमचा, तर रेषीय कोण घ्या. रेषीय कोण 100 किती असतो, 80 असतो. 180 मधून 130 गेला तर राहिला तुमचा 50. हा आला तुमचा 50 अंशाचा. म्हणजे L, M, N जो हा आला लक्षात तो आला 50.
ओके, हे क्लिअर झालं. किंवा तुम्ही हितला काढून हितला काढू शकता, कारण हितला आणि हितला जो कोण आहे तो असतो संगत कोण. मग हा 50 आला तुमचा. मग हे आणि हे लक्षात ठेवा, यल यम आणि तुमचं म्हणतं यम एन ह्या एकरूप बाजू आहेत. तर एकरूप बाजू समोरील कोण हे एकरूप असतात, म्हणजे कोण यल आणि कोण यन हे लक्षात ठेवा तुमचे सेम असले पाहिजेत. मग आपल्याला माहिती आहे त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 असते. 180 वजा हा 50 वजा केला तर 50 वजा केला राहिला तुमचा 130. 130 ला तुम्ही 2 ने डिवाइड केलं, आलं तुमचं 65 अंश. म्हणजे हा कोण जो आला तो 65 अंशाचा आला आणि हा यन कोण झाला तो सुद्धा किती आला 65 आला. कारण एकरूप बाजू समोरील कोण हे एकरूप असतात, दोन्ही 65 याला पाहिजे. आपल्याला विचारलं काय, यम यल यन बरोबर किती, यम यल यन बरोबर किती, तर उत्तर आलं आपलं 65 अंश. आहे का ऑप्शन मध्ये? ऑप्शन क्रमांक 3. चला ऑप्शन क्रमांक 3. यम यल एन विचारले ना. चला आलं का चेक करून घ्या, 65 यायला पाहिजे. बाकी काही विचारू दे तुम्हाला, कुठलाही कोण काढाल तर तुम्हाला बेसिक कन्सेप्ट थोडीशी क्लिअर असेल तर तुमचं उत्तर निघून जाईल. चला, सोबतची आकृती रेषा पी क्यू आर एस आणि रेषा ए बी आणि सी डी ई एफ समांतर आहेत बरं का. पी क्यू ला समांतर आर एस आहे, रेषा ए बी ला समांतर सी डी आणि कुठलं तुमचं एफ आहे. तर आकृती एकूण किती व्यतक्रम कोणाच्या जोड्या आहेत असं विचारलं. समजा मी आकृती काढतो, ही ए बी काढली, पुन्हा समांतर रेषा त्याला सी डी काढली, पुन्हा त्याला समांतर कुठले तुमची ई एफ आहे, ई एफ काढली. पुन्हा काय म्हणते, रेषा पी क्यू आणि आर एस रेषा समांतर आहेत, ही पी क्यू काढली आणि ही त्याला पी क्यू ला समांतर कुठले तुमची आर एस आहे, आर एस काढली. चला आता तुम्हाला शोधायचा व्यतक्रम कोणाच्या किती जोड्या तयार होतील. तर पहिली बेसिक गोष्ट तुम्हाला काय माहित पाहिजे माहिती का, पहिली बेसिक गोष्ट माहित पाहिजे की दोन समांतर रेषेला एका छेदिकेनं छेदले असता व्यतक्रम कोणाच्या जोड्या 2 तयार होतात. व्यतक्रम कोणाच्या जोड्या 2 तयार होतात, व्यतक्रमच्या 2 तयार होतात, आंतर कोणाच्या 2 तयार होतात, बरोबर करे. आणि बाकी कुठले तुमचे संगत कोण असेल, संगत कोणाच्या 4 जोड्या तयार होतात, संगत कोणाच्या 4 जोड्या तयार होतात. मग आता मी काय करतो माहिती का, ए बी सी डी ही समांतर रेषा पकडतो. जर ए बी आणि सी डी समांतर रेषा पकडली तर येतो व्यतक्रम कोण. जर ए बी सी डी पकडली तर किती जोड्या तयार होणार आहे तुमची, त्याला एकच लक्षात ठेवा, तुम्ही काय केली, छेदिका केली. म्हणजे दोन समांतर रेषेला एका छेदिकेने छेदले असतात, त्याचे लक्षात ठेवा 2 तयार होणार. म्हणजे ए बी आणि सी डी चे 2 तयार होणार, पुन्हा सी डी आणि ई एफ चे तुमचे 2 तयार होणार, आणि ए बी आणि ई एफ मुळे लक्षात पी क्यू या छेदिकेमुळे तुमचे 2 तयार होणार. म्हणजे ह्याचे 2, ह्याचे 2 आणि ह्याचे 2. कळतं ना मी काय सांगतोय. जर ह्या ए बी आणि सी डी ला जर पी क्यू ही फक्त छेदिका पकडतो बरं का, मी इकडे जातच नाही, फक्त पी क्यू ही छेदिका पकडतोय, तर तुमचे व्यतक्रम कोण किती तयार होणार, कारण हितला आणि हितला, हितला आणि हितला हा व्यतक्रम कोण असतो. म्हणजे तुमचे 2 तयार होणार तिथले, प्लस तुमचे सी डी आणि ई एफ जर ही समांतर रेषा पकडली आणि पी क्यू ही छेदिका पकडली, त्याचे पुन्हा 2 तयार होणार जोड्या तुमच्या. आणि पुन्हा ए बी आणि ई एफ ही समांतर रेषा पकडली आणि पी क्यू ही जर लक्षात ठेवा तुम्ही छेदिका पकडली, त्याचे 2 तयार होणार तुमचे. म्हणजे ह्याचे 2, हितले 2, हितले 2, पुन्हा ए बी आणि ई एफ चे 2 असे पी क्यू या छेदिकेमुळे तुमचे तयार होणार. म्हणजे टोटल किती झाले तुमचे, 6 तयार झाले. 6 किती तयार झाले, 6 तुमचे. सेम असंच इकडं, जर ह्या 3 समांतर रेषा असतील आणि आरे जर छेदिक असेल तुमची, तर ह्या आरे छेदिकेमुळे सुद्धा किती तयार होणार तुमचे, 6 तयार होणार. राजा क्लिअर झालं. आता काय करूया आपण,
PQ ला आणि RS ला, PQ ला आणि RS ला समांतर रेषा पकडूया. ABCDEF ही छेदिका पकडूया. बघा, जर PQ आणि RS जर समांतर रेषा असतील तर मी सांगितलं एका समांतर रेषेला एका छेदिकेने छेदले की ते दोन दोन तयार होणार, म्हणजे त्याचे दोन, याचे दोन आणि ह्याचे दोन, दोन दोन तयार होणार का? PQ आणि RS हे काय पकडलं मी इथं, वाटल्यास तुम्ही असं करू शकता, ही PQ काढली आणि मग हे 2 आणि 3 समांतर रेषा पकडल्या, कुठल्या? A B C D आणि EF ही छेदिका पकडली तुम्ही, तर ह्याची इथली एक तुमची जोडी तयार होणार, इथली एक जोडी तयार होणार, अशा दोन, ह्या रेषेमुळे ह्या छेदिकेमुळे दोन व्यतक्रम कोणा जोड्या, ह्याच्यामुळे दोन तयार होणार, ह्याच्यामुळे दोन तयार होणार, 2 2 4 2 किती आले? 6. एकूण टोटल साइन थ्री किती आलं? 18. सोबतच्या आकृतीमध्ये व्यतक्रम कोणाची एकूण जोड्या किती होणार तुमच्या? 18. सोबतच्या आकृतीमध्ये व्यतक्रम कोणाची एकूण जोड्या किती होणार? 18. ऑप्शन क्रमांक 2. क्लिअर झालं? पुढचा प्रश्न काय विचारला आपल्याला? संगत कोणाच्या एकूण जोड्या किती तयार होतील? संगत कोणाच्या जोड्या एकूण किती तयार होतील? संगत कोणाच्या जोड्या काढायच्या आपल्याला? सोबतच्या आकृतीमध्ये संगत कोणाच्या जोड्या काढायच्या आहेत? संगत कोणाच्या काढायच्या असू द्या, व्यतक्रम कोणाच्या काढायच्या असू द्या, अंतर कोणाच्या जोड्या काढायच्या असू द्या, एकूण कोण किती तयार होतं हे काढायचं असू द्या, ते आपल्याला काढता आलं पाहिजे. कसाही प्रश्न विचारला तो लक्षात ठेवा, आपल्याला तो टॅकल करता आला पाहिजे. चला, आता विचारले संगत कोण काढायचे. तुम्हाला माहित आहे दोन समांतर रेषेला, बेसिक अगोदर सांगतो, ते बेसिक वरून हे समजून घ्यायचं. दोन समांतर रेषेला एका छेदिकेने छेदले असता संगत कोणाच्या जोड्या तयार होतात? 4. संगत कोणाच्या जोड्या तयार होतात? 4. बघा, आता मी काय करतो, AB आणि CD ला समांतर पकडतो आणि PQ ही छेदिका पकडतो. किती संगत कोणाच्या जोड्या तयार होणार तुमच्या? 4. बरोबर का? पुन्हा CD आणि EF ला जर मी समांतर रेषा पकडलं आणि PQ ही जर छेदिका पकडली तर त्याच्या 4 तयार होणार, बरोबर का? पुन्हा AB आणि EF फक्त या दोन समांतर रेषा पकडल्या आणि त्याला PQ ही छेदिका पकडली तर त्याचे 4 तयार होणार, म्हणजे तुमचे हे जे 4, हे जे 4 आणि हे जे 4, 4 इंचू किती आलं तुमचं? 16. 16 तयार होणार तुमच्या. PQ या छेदिकेमुळं संगत कोणाच्या जोड्या तयार होणार तुमच्या? 16. इथल्या 4, इथल्या 4 आणि इथल्या 4 लक्षात ठेवा. बरोबर का रे? ह्या दोघांमुळे तुमच्या 4 तयार होणार, ह्या दोघांमुळे 4 तयार होणार तुमच्या. एक मिनिट 4 ना, ह्या दोघांमुळे लक्षात ठेवा तुमच्या 4, AB मुळे आणि CD मुळे 4, CD आणि EF मुळे 4 एका छेदिकेचे सांगतोय बरं का, आणि ह्याच्यामुळे 4, 12 तयार होणार. 12 लक्षात ठेवा. 4 आणि 4 8 आणि 4 12 तयार, 16 ना 12. मग ह्या आर्य जर छेदिका पकडली त्याचे सुद्धा 12 तयार होणार तुमचे, त्याचे 12, 12 अधिक तुमचे 12. आता या इकडं, आता काय करूया, आता आपण PQ ला, PQ आणि RS ही छेदिका सॉरी समांतर रेषा पकडूया. जर PQ आणि जर RS ही छेदिका पकडली तर तुम्हाला माहित आहे, सॉरी, PQ आणि RS ही समांतर रेषा पकडली आणि AB जर त्याला छेदिका पकडली तर त्याच्यामुळे 4 तयार होणार, ह्याच्यामुळे 4 तयार होणार आणि ह्याच्यामुळे तयार होणार. का रे? कारण PQ आणि RS ही समांतर रेषा पकडली आपण आणि AB फक्त एकच छेदिका पकडा, एकीचाच विचार करा, जास्त विचार केला की कन्फ्युज होणार तुम्ही. जर माझी PQ आणि RS जर काय असतील समांतर रेषा असेल आणि ABच फक्त छेदिका असेल तर 4 संगत कोणा जोड्या तयार? कुठल्या? हितल्याला हितला, कळतं ना मी काय सांगू? हितल्याला हितला, तसं हितल्याला हितला, हितल्याला हितला, तुमचा असे 4 जोड्या तयार झाल्या तुमच्या संगत कोणाच्या. म्हणजे ह्या AB छेदिकेमुळे 4, CD छेदिकेमुळे 4 आणि EF छेदिकेमुळे 4, म्हणजे झाले तुमचे 12. म्हणजे टोटल 12 किती आलं तुमचं? 36. सोबतच्या आकृतीमध्ये संगत कोणाची एकूण जोड्या किती तयार होणार तुमच्या? 36. हा एक ऑप्शन मध्ये ऑप्शन क्रमांक 3. चला, ऑप्शन क्रमांक 3.
चला जाऊया पुढं. पुढं काय विचारले बघा तुम्हाला आता. आंतरकोनाच्या जोड्या विचारल्या तुम्हाला. सोबतच्या आकृतीमध्ये आंतरकोनाच्या जोड्या किती, ह्या आकृतीमध्ये सांगायचं तुम्हाला आंतरकोनाच्या जोड्या किती. बघा आता काय करूया, ए बी ला आणि सी डी ला समांतर पकडला आणि पी क्यू ही छेदिका, एक छेदिका पकडूया. ए क्यू वरनं जेवढं येईल तेवढंच आर एस वर येणार, लक्षात ठेवा. बाकी सगळं मोजत बसायचं नाही. तर समजा काय केलं, ए बी आणि सी डी ला मी तुम्ही काय केलं, समांतर रेषा पकडली आणि पी क्यू ही छेदिका पकडली. तर मला सांगा आंतरकोन म्हणजे हितला आणि हितला तुमचा आंतरकोन असतो, हितला आणि हितला आंतरकोन असतो तुमचा. म्हणजे लक्षात ठेवा, पी क्यू मुळे ए बी आणि सी डी समांतर रेषेमुळे आणि पी क्यू या छेदिकेमुळे तुमच्या जोड्या किती तयार झाल्या, आंतरकोनाच्या दोनच. म्हणजे ए बी सी डी मुळे दोन तयार होणार, सी डी ई एफ मुळे लक्षात ठेवा, या पी क्यू छेदिकेमुळे तुमच्या दोन तयार होणार. आणि ए बी आणि ई एफ ह्या दोन जर समांतर रेषा पकडल्या त्याच्या दोन तयार होणार. याचा अर्थ ह्याच्यामुळे लक्षात ठेवा, पी क्यू या छेदिकेमुळे आणि ए बी सी डी आणि ई एफ या ह्याच्यामुळे तुमच्या किती तयार होणार, सहा तयार होणार. सहा किती तयार होणार, सहा लक्षात ठेवायचं आंतरकोनाच्या जोड्या तयार होणार. जर तीन समांतर रेषा असतील आणि पी क्यू एक छेदिका असेल तर त्याच्यामुळे सहा आंतरकोनाच्या जोड्या तयार होतात. एक तुमचं इथले एक दोन झाले, हितला आणि हितला, हितला आणि हितला लक्षात चार, आणि हितला आणि हितला आणि हितला आणि हितला लक्षात ठेवा, अशा दोन झाले, टोटल सहा. मग पी क्यू छेदिकेमुळे सहा, तर आर एस मुळे सुद्धा सहाच तयार होणार. म्हणजे सहा अधिक किती आलं, सहाला. आता आपण काय करूया माहिती का, ए बी ला सी डी ला आणि ई एफ ला आपण समांतर रेषा पकडलं होतं. आता ते काढूया. आपण काय करूया, पी क्यू ला आणि आर एस ला समांतर रेषा पकडलं. जर पी क्यू आणि आर एस ला जर समांतर रेषा पकडलं तर ए बी या छेदिकेमुळं किती तुमच्या जोड्या तयार होणार, आंतरकोनाच्या दोन. म्हणजे ह्याच्या दोन, ह्याच्या दोन, ह्याच्या दोन, ह्याच्या दोन, ह्याच्या दोन, ह्याच्या दोन, किती झाले तुमच्या सहा. आणि साइन थ्री किती आलं तुमचं 18. म्हणजे सोबतच्या आकृतीमध्ये आंतरकोनाच्या जोड्या ज्या तयार होणार ती किती तयार होणार तुमच्या 18. ऑप्शन क्रमांक 4. चला क्लिअर. चला जाऊया पुढं. दोन समांतर रेषेला दुसऱ्या दोन समांतर लंबरूप छेदल्यास एकूण किती कोनाच्या जोड्या तयार होतील. या दोन समांतर रेषा आहेत, त्या लंबरूप छेदल्यास एकूण कोनाच्या किती जोड्या तयार होतील. मला सांगा, दोन समांतर रेषेला छेदल्यानंतर, दोन समांतर रेषेला दोन समांतर रेषेने छेदल्यानंतर जिथं छेदनबिंदू आहे तिथं तुमचा समकोन जो तयार होतोय, लक्षात ठेवा, ते किती तयार होतात तुमचे, चार तयार होतात. टोटल चार झाले. मग हितले चार झाले, हितले चार झाले, हितले चार झाले, 4 × 4 किती आलं, 16 आलं. किती आलं, 16. पण विचारलं एकूण कोनाच्या जोड्या किती तयार होतील. कुठले कोण आपल्याला सांगितलं नाही, किती कोनाच्या जोड्या तयार होतील. म्हणजेच छेदनबिंदू जवळ लक्षात ठेवा, चार चार कोन तुमचे तयार होतील. चार पैकी लक्षात ठेवा तुम्हाला एकूण कोनाच्या जोड्या, चार पैकी दोन घ्यावे लागतील तुम्हाला. चार पैकी लक्षात ठेवा दोन घ्यायचे आहेत. म्हणजे 16चा लक्षात ठेवा दोन आहे खाली, तर दोन अंकीपर्यंत गुणाकार करा. 16 गुणाकारामध्ये 15, छेदामध्ये दोन गुणाकारामध्ये किती आलं, एक आलं. बे एक बे, बे 8 16 आलं. 8 आणि 15चा गुणाकार करा. 15 8 किती आलं तुमचं, 120. 15 8 आलं 120. ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 1. एकूण कोनाच्या जोड्या तयार, आपल्या इथे सांगितलं नाही की संगत कोण, अमुक कोण, खोट, तसलं काही विचार. एकूण कोनाच्या किती जोड्या तयार होतील, तर लक्षात ठेवायचं एकूण कोनाच्या जोड्या किती होणार तुमच्या, 120 तयार होणार. चला क्लिअर झालं. असा प्रश्न परीक्षेत विचारला तर आपल्याला सांगता यावं, लक्षात ठेवा. पुढे सेम असाच प्रश्न तुम्हाला होमवर्क, लक्षात ठेवा. पूर्ण प्रकरण शिकवलंय. 2 लेक्चर आहेत, 2 लेक्चर व्यवस्थित बघून घ्या. पहिलं लेक्चर आवर्जून बघा, कारण पहिले लेक्चर 30 मिनिटं
30 मिनिटं म्हणण्यापेक्षा 15 ते 20 मिनिटं लक्षात ठेवा. मी बेसिक समजून सांगितलं, म्हणजे आंतरकोन कसं काढायचं, व्यतक्रम कोन कसं काढायचं, संगत कोन कशाला म्हणतात, त्याच्या अगोदर लक्षात ठेवा. मागच्या प्रकरणात कोन मध्ये लक्षात ठेवा सांगितलं मी. संलग्न कोन म्हणजे काय, रेषीय कोन म्हणजे काय, लघु कोन म्हणजे काय, विशाल कोन म्हणजे काय, या सगळ्या गोष्टी सांगितल्या. ते बघत चला, आणि ते बघितल्यानंतर पहिलं लेक्चर बघितल्यानंतर हे लेक्चर बघायला तुम्ही हे होमवर्क करा. ह्याचं उत्तर किती येते तुम्ही काढा. जर चुकून परीक्षेला प्रश्न आला तर त्याचं उत्तर यावं. हे लक्षात ठेवा. अशा पद्धतीने दोन समांतर रेषांच्या असता एकूण कोणाच्या जोड्या तुम्ही अशा पद्धतीने काढू शकता. कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला वापरू शकता तिथं. अशा पद्धतीने आपलं समांतर रेषा हे लक्षात ठेवा. पुढं आहे का बघू, एकच मिनिट. टायपिंग केलंय का बघू, पुढे जाऊया. ले मोठं हाय काय. काय म्हणते सोबतच्या आकृतीमध्ये पी क्यू आर आहे तुमची रेषा. पी क्यू आर रेषा एल एम एन या त्यांना छेदतात. ए बी सी डी एफ या अनुक्रमे छेदनबिंदू आहे. ठीक आहे. बिंदू बी हा रेषाखंड ए बी चा मध्यबिंदू आहे. बी हा एसी चा म्हणते, एसी चा. बी हा रेषाखंड एसी चा मध्यबिंदू असून ई हा रेषाखंड डीएफ चा मध्यबिंदू आहे. तर रेख ए बी एकरूप रेख बीसी म्हणते. ए बी ला बीसी एकरूप आहे. ठीक आहे. रेष डी ला एकरूप रेषा ईएफ आहे. ठीक आहे. चला आकृती काढावी लागेल. आकृतीला जागाच नाही गेली, इथं सगळं एकत्र बसलंय. आकृती साईडला काढतो मी, एकच मिनिट. हित आहे का, उदाहरण आहे ना सरावासाठी उदाहरण. एकच मिनिट पेज घेतो मी. समांतर रेषा काढतो. पी क्यू दुसरी कुठली होती रे, पी क्यू आर. पी क्यू म्हणण्यापेक्षा एकच घेतो, रेषा पकडतो ह्याला डायरेक्टली. ही झाली पी, ही झाली क्यू, आणि तिला समांतर कुठली आहे तुमची आर. बरोबर आहे ना. पुढे काय म्हणते आकृतीमध्ये, एल एम त्यांना छेदतात. एल आणि एम त्यांना छेदतात. ए बी सी आणि डी एफ. एल आणि एम ही एल काढली आणि ही काय काढली, एम काढली. छेदतात अनुक्रमे कुठल्या बिंदूमध्ये, एबीसी. एबीसी ए बी आणि तुमचं सी. पुन्हा कुठला डी एफ, डी ई आणि एफ मध्ये छेदतात. जर तुम्हाला तीन समांतर रेषाला एका छेदिकेने छेदले असतं, लक्षात ठेवा. तीन समांतर रेषांना एका छेदिकेवर एक छेदलं असतं, लक्षात एका छेदिकेने छेदलं असतं. ते काय म्हणते बघा, जर तीन